गोंयांत कांयच हेचेर लोकांनी एक्शन घेवना की नान्सांक अरेस्ट केलें. सरप्रायझींग 25 तारखेर दोगां आमची नान्स पळय आहा तांकां अरेस्ट केलो फॉल्स चार्जीस ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग फोर्स कन्वर्शन. आतां दे केम विथ 3 of these girls, ladies, the adults and 1 man with permission from the family and everything. And हे बजरंग दलाचे वचून तांकां कंप्लेन दिता आनी पुलीस हॅव अरेस्टेड देम आनी आयज पासून तांकां सोडूंक ना. What is more surprising is nobody has uttered a word either in the assembly or our religious people who are there, religious organizations which are there in Goa. कोणेनूच आयज पासून एक जाप काडूंक ना तेजेर ऑफिशियली. आय डोंट नो वॉट दे आर स्कॅर्ड ऑफ. अशें दिसता की तुमी भियेता की तुमकां कम्युनल म्हणून. वेर इज द कम्युनलिझम इन दीस? इट इज जस्ट अबाउट जस्टीस टू द nuns who are giving service to the whole of India. ती आमची इस्कॉलान चलयता. And these 2 nuns have registered nurses, registered pharmacists. There's no फालतू कोण न्हू. And हांकां तुमी अरेस्ट केला. I have written a letter to the leader of the opposition today. Yesterday I have written and sent it to him. Because I was surprised none of the Catholic MLAs or even the secular Hindus who are there in the assembly have deemed it fit to bring up this in the assembly. Because in the words of Martin Luther King, injustice anywhere is a threat to justice everywhere. आमी ते कितें छत्तीसगड जालां म्हणून हांगा उगी रावंक जायना आमी. हे फाल्यां गोंयांत जातले. एंड इज मोर सो बिकॉज सम डेज बॅक आमचे चीफ मिनिस्टरान एक स्टेटमेंट केला की मे बी गोवा शूड हॅव अ एंटी कन्वर्शन लॉ म्हणून. आनी तो स्टेटमेंट केला तेणें कॅज्युअली केला तो. पूण नन ऑफ द काँग्रेस ऑपोजिशन एमएलएज हॅव अटेड अ वर्ड अगेन्स्ट इट. सी दीस लॉ इज यूज ओनली टू हॅरेस द मायनॉरिटीज. एंटी कन्वर्शन लॉ पळय हा इज यूज टू ओनली हॅरेस द मायनॉरिटीज. आता मायनॉरिटीजांक कितें आहा, आवर कॉन्स्टिट्यूशन गिव्स अस द रायट टू प्रॅक्टीस एंड प्रोपगेट म्हणजे आय एम नॉट अ लिगल दीस बट प्रोपगेट म्हणजे कितें म्हाजे दिसता प्रोपगेट म्हणजे तुजे धर्म कितें आहा तो तुज्यान हें करूं येता दुसऱ्यांक. फोर्सफूल म्हणजे कितें? फोर्सफूल म्हणटा ती हे आमचे एमएलए व्हरोन तुका मिनिस्टर करता म्हणून. यू हॅव सीन आवर कॅथलीक एमएलएज डुईंग पुजाज. दॅट इज फोर्सफूल कन्वर्शन अकॉर्डिंग टू मी. तुम्ही तांकां लाव दिता की तुमकां मिनिस्टर करतले म्हणून तो सगळें देवळां पुजता. दॅट इज फोर्सफूल कन्वर्शन. हे माद्री पळय आहा ते सेवा करता, ती इस्कॉलां चलयता, ती हॉस्पिटल चलयता आनी हांकां तुमी अरेस्ट करून आयज पासून तांकां 25th आयज 7-8 दीस जाले आयज पासून तांकां बेल दिवंक ना. एंड एवरीबडी इज क्वायट अबाउट दीस. इट इज शॉकिंग एंड शेमफूल फॉर द सेक्युलर पीपल ऑफ गोवा नॉट टू अटर अ वर्ड. आय एम नॉट बीइंग कम्युनल हियर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट कॅथलीक. हांकांय जातले, मुस्लिमांकूय जातले, फाल्यां बारीक जातीचे हिंदू आहा तांकांय तेच जातले. दीस कंट्री इज बीइंग रन बाय एलीट दीस टायप ऑफ सोसायटी. सगळे बारीक लोक आहा तितल्यांकूय चेपून दवरपाक. पयले ते धर्माचेर येतले, मायनॉरिटीजांचेर येतले आनी मागीर बारीक लोक हिंदू बारीक लोक आहा तांकां दबाव हाडटले. सो आय होप दॅट द असेंब्ली डिस्कसीस somebody फ्रॉम द ऑपोजिशन brings a calling attention motion. And Goa being a secular this, we should set an example by condemning this, and demanding the immediate release of these 2 nuns who have illegally arrested. And there should be a complaint. There is one lady, कोण इजडो कोण इकली बायल ती माद्रींक भेटना येता, धमकायता, मूठ मारूंक काय म्हणून येता ते चेड्याचेर. टिल टुडे शी इज नॉट बीन अरेस्टेड. दॅट लेडी कोण शर्मा म्हणटा पळय ती, she has done all this dadagiri in the police station and till today she is not arrested. Nuns are rotting in the jail there. And I am surprised that our people have not woken up. कोणूच आमचे एक जाप काडिना. Thinking that people will call you communal. There is nothing about communalism here. It is about justice. It is about the injustice that is done against these nuns. And if nobody takes action on this, I plan to take a morcha. I will get my people from at least my constituency and organize something if the nuns are not released as soon as possible. दुसऱ्या फाटल्याक तुमी पळयता की फाटल्या दिसांनी कितें रेप जाले, हें जालें, गोंयांत लोकांक कितकी पेट्टा, सगळे लोक भायर सरता. पूण इतलें जालां आसतना म्हाका कित्याक तर तेच म्हाका अजाप दिसता. कित्याक उगी रावले काय म्हणून सगळे लोक कित्याक उगी रावल्या? इट इज नॉट. म्हाका दिसता लोक भियेत आपणाक कोण कम्युनल म्हणत काय म्हणून. आमचे पळय ऑपोजिशन लिडर्स आहा भियेत आसलेले आमकां आपणाक कोण कम्युनल म्हणत काय म्हणून. इट इज नॉट कम्युनल. वेर इज द कम्युनल? तुमी तो कोणाकूच एका हिंदूक पासून अरेस्ट केलेलो जाल्यार वी शूड हॅव गॉट अप. वी शूड हॅव फॉट. इट इज इनजस्टीस.
इट इज नॉट कम्युनल. कोण तुका कम्युनल म्हणपाक दीस हॅज टू बी कंडेम्ड इन द स्ट्रॉंगेस्ट वर्ड्स पॉसिबल. जस्टीस म्हणून एक चर्चीची एक संस्था आहा होय. फायट फॉर जस्टीस, ती पासून तुम्ही आयज पासून उगी आहा हांव न्हू कित्याक पळय ते. That is why I am saying none of these societies or associations come up. I will start my own agitation if the nuns are not released. ओके. दुसरी म्हटल्यार एक खबर जाता हालींचे लँड रेवन्यू बील अमेंडमेंट पास जाला. हेजेर तुमकां कितें सांगपाक जाय? I don't know how many Goans it is going to help. Our land, गोंयचें लँड आहा पळय तें गोंयकारांक आसूंक जाय आसलें. आधी भूमिपुत्र बील म्हणून काडलेलें. इट वॉज ऑब्वियस इट वॉज टू हेल्प आउटसायडर्स. आनी हें बील म्हाका दिसता इट इज गोइंग टू हेल्प द आउटसायडर्स. सो आय एम अगेन्स्ट एनी बील दॅट इज गोइंग टू गिव गोवन लँड टू आउटसायडर्स. तुम्ही म्हणटा रेग्युलरायज करता म्हणजे 400 स्क्वेअर मिटर, मुनकारांक हांगा 300 स्क्वेअर मिटर आहा बायलो आनी हांकां 400 स्क्वेअर मिटर ऑन कम्युनिटी लँड. आय थिंक दॅट इज सेंडिंग अ रॉंग प्रेसिडेंट. फाल्यां लोक कोण लिगली काय करतले व्हरलेच करतले की 10 वर्सांनी आनी कोण गव्हर्मेंट येतलो आमचे रेग्युलायज करतले म्हणून. म्हणजे अशी गोंयकाराची पळय भाटां आहा ती अशीच वयतली. ऑलरेडी हेणे विदेशांत स्टेटमेंट केला की आता लोकांनी म्हणटा दुसरे हितून हें दवरपाची जागे घेवन आमचो गव्हर्मेंट येतल्यान एक्झॅक्ट तेच म्हणटा हांव न्हू. कित्याक आतां लोक कितें करतलो केन्नाय फुडें MLAचेर दबाव हाडटले आनी म्हणटले आमचे रेग्युलरायज करा म्हणून. सगळीं म्हणटा आमची गव्हर्मेंटाची भाटां पळय आहा ती जी गोंयकारांची गव्हर्मेंटाची म्हणजे कितें आमच्या लोकांची भाटां ही दे वर केप्ट फॉर द गोवन पीपल, फॉर द गूड ऑफ द गोवन पीपल. कम्युनिटीज लँड तुम्ही काडून बेश्टेच कोणाकूय दिता आनी पळय नासतना. एंड मोस्ट ऑफ द हावजीस आर बिल्ड बाय मायग्रंट्स. आमच्या गोंयकारांक काय फायदो जावपाचो ना. डेफिनेटली तूं सांग म्हाका, हांव म्हाज्या भाटान जर इलिगल बांदता जाल्यार हांव डायरेक्टर पंचायत कितले तेवूच केसी जोडटा म्हाज्या भाटान बाबत. तुमी गव्हर्मेंटाच्या भाटान बांदता तुमचे रेग्युलरायज जाता. सो आय एम नॉट फॉर इट अनलेस इट इज हेल्पिंग गोवन. लेट देम फायंड आउट हाव मेनी गोवन्स आर देर. आमकां स्टेटमेंट द्या कितल्या गोंयकारांक हेल्प जाता पळय ते. डोंट गिव अस अ फिगर 1 लाख रेग्युलरायज जातली. 1 लाख कोणाची रेग्युलरायज जातली? गोंयकारांची रेग्युलरायज जातली काय बायलांची रेग्युलरायज जातली? ते आमकां गमनी गोंयकारांक तें गमन. 15 वर्सांची जर रेजिडेंस सर्टिफिकेट दाखयता ते गोवन म्हणून रेग्युलायज करता. नो आय डोंट एग्री टू दॅट. 15 वर्सां जाल्यार म्हणजे तुका गोंयचे भाटां मेळटा 15 वर्सांनी. आमी 100 वर्सां आमचे पिणगे आमचे शामाय आहले पळय ते आमी कायद्यान रावले म्हणून आमचे पाचोक जाले. आमचे पळय गोंयकार हायना तुमची गव्हर्मेंटाची भाटां हायनासर रावले म्हणून तेंचे पाचोक ते 15 वर्सां तुमी येतले आनी गोंयची भाटां घेवन वयतले. आय एम अगेन्स्ट. कालांगूट अशी कितली आहा दिसता? कालांगूट कम्युनिटीज म्हाका दिसना चडशे आहा म्हणून. आनी ते सांगताय न्हू ते CRZान हें जावचें ना म्हणून. CRZान हें जावचें ना म्हणून. इट इज बियॉन्ड CRZ. आय थिंक इट इज इन द सिटीज, मोस्टली इन द सिटीज एंड आउटसायड द CRZ एरियाज. मस्ट बी. इट्स बेसिकली वोट बँक. इट्स बेसिकली आमकां कॉमन न्हू कितल्या गोंयकारांक हेल्प जाता पळय ते. नॉट नॅचरलायज गोंयकार आहा पळय तेंकां. आमची जाणटी इतलो तेम रावले तुमची भाटां सांबाळून दवरली. कम्युनिटीज आमी सांबाळून दवरली आमच्या गोंयकारांनी. आनी तुमी आतां कोण 15 वर्सां आदी येयल्या पळय तेंकां दिता दॅट इज रॉंग. दुसरो इश्यू एक आतां फाटीं चालूच चर्चा जाली तुमचो MLA मायकल आनी जोसवाची मात जाली. तुमी कालांगूट येवन पळय. काल कालांगूट 15 जाण कोण ट्युरिस्ट येयले भायले आनी आमच्या दोगांना फिशरमॅनांक मारली. तूं बागान वयशी प्रॉस्टिट्युशन चालूच आहा. डान्स बार चालूच आहा. तो मायकल आमचो सगळे आमचे कालांगूट पाड काडून तूं म्हापसा कित्याक पडला हांव नको. इफ यू कॅन जस्ट ब्रिंग दीस ऑर्डर इन कालांगूट कांदोलीम देन बरें जातलें. आय हर्ड तुमी भाशल्यो कोंकणीचे भाशल्यो बिचार व्हरों नाका म्हणटा. अरे हिंच्या संवसारान हिंचो गांवांक कसल्योच भाशल्यो व्हरोंक दिना हितून बिचाचेर. So where is the question of making a law that you don't sell this? You are supposed to drink in the shack. शेका भायर तुजो व्हरोंक जायना. प्लास्टीक आख्या संवसार प्लास्टीक बॅन करूंक सोदता. कित्याक प्लास्टीक आतां ते कितें तूं प्लास्टिकेचे कॅनान दिता म्हणटा ते दर्यान उडयतले तुमी. यू शूड हॅव द लॉ दॅट यू कॅनॉट टेक अ ड्रिंक आउटसायड द शेक, आउटसायड द रेस्टॉरंट. तूं इंग्लंडाक वच, हिंदोर वच, तुका बाटली रेस्टॉरंट तुजी ओद्दी बाटली पासून उरली बियर तुका भायर घेवन वचोंक जायना तुज्यान. काल ते येयल्या पळय ते हांकां मारूंक येयल्या पळय ते बियरेची बाटली पोलसान घालून महोदय. आयज हांव PI कडेन उलयतालो. तांकां अरेस्ट केल्या ही कितें सेक्शनाक लायल्या. अकॉर्डिंग टू PI डॉक्टराची सर्टिफिकेट गव्हर्मेंट ही सिंपल इंजरीज म्हणून दिल्या.
तूं म्हाका सांग कातोर ताका तोपले हांगा दुसऱ्याचेर हातीचेर दॅट इज सिंपल इंजरीज कॅन यू कॉल इट सिंपल इंजरीज तेजूच तेगे बायलेचेर गाडी मारून तेका जिती मारली तो बेलीचेर सुटलो सो पुलीस आमचे कितें गोंयकारांक राखपाक आहा वो बायलांक राखपाक आहा हांगा हेंचेर पयले ते कायदो काडपाचो फाटली करून येयला पळय तो इट इज अकॉर्डिंग टू मी इट इज अटेम्प्ट टू मर्डर PI हॅज नॉट PI म्हाका सांगता की तेणीन हें केलां म्हणून डॉक्टरान दिला म्हणून सिंपल इंजरी आय डोंट नो वीच डॉक्टर कॅन से तोकलेक पळय हें मारल्या हाव इट कॅन बी सिंपल हांगा ताका काट पडला हाव दे कॅन बी सिंपल इंजरीज आय डोंट नो म्हणून हेंकां हें ओपन फ्री हँड दिला म्हणजे भायले तुमी ट्युरिस्ट गोंयकारांक मारा कितें जाय तें करून वता दॅट इज रॉंग सो मायकल शूड कीप इज मायंड ऑन कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी कालांगूट ऑन चड जालां सारकें ऑल इट टाउट्स आर स्टील गोईंग अराउंड डान्स बार्स ऑपरेटींग युअर मसाज पार्लर्स इलिगल मसाज पार्लर्स ऑपरेटींग एवरीथींग कितें नाका जालेली पळय तितले वस्तू कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सीन घडटा आनी हो म्हापसा सारकें करूंक भोंवता आय डोंट नो वाय स्मार्ट सिटी कशी आमकां स्मार्ट सिटी BJP अकॉर्डिंग स्मार्ट कांय करूंक जावपाचें ना सो दॅट इज ऑब्वियस सो मायकल शूड जस्ट लूक आफ्टर हीज कॉन्स्टिट्युएन्सी तुजी स्मार्ट कर पयली हे सगळें वायट पळय कितें आहा तितलें काडून उडय पयलें कालांगूटचें यू कॅनॉट वॉक ऑन द टिटो स्ट्रीट यू कॅनॉट वॉक देर बँकॉक तरी म्हाका सर मोर ऑर्गनायज यू कॅनॉट वॉक इन बागा ऑन द मेन लेन इन बागा यू कॅनॉट वॉक देर विदाउट बीइंग accosted बाय prostitutes or somebody तूं तें पयलें साऱ्यार घालूंक जाय सो आय डोंट वॉन्ट टू कमेंट बिकॉज असेंब्ली इज गोईंग ऑन बट आय थिंक मायकल शूड लूक एट दीस कित्याक काल जालें तें हेका लागून सांगता हांव काल पळय इन्सिडंट जाला ती शूड हॅव अ पदीस ऑन दॅट आनी ते बाटल्याचे पळय तुमी सांग पणजेचे बाटले पदलेच बाटले तुज्यान शेका भायर व्हरोंक जायना आनी ते पुलीस आहा तुमचे पुलीस पयशे घेता आनी सोडटा तांकां कोणूच ट्युरिस्ट येयलो बाटली घेवन प्लास्टीक जावं कसलेय जावं यू शूड स्टॉप ते दुसऱ्या म्हटल्यार कालांगूटेचें नांव कित्याक जालें लोक वचोंक पासून लोकल तिका भिता जाता आमी वचना मरे आमी भायर सदां आमी केन्नाय टिटोज लेन आमी केन्ना वचना म्हाका एक 10-15 वर्सां जालीं आमी ते लेनीनूच भितर सरना आनी लोक पळयल्यार ते सगळे आतां पळय तेजो भायलो कोण येवन आमच्या लोकलांक मारले थिंगा ऑन द टिटोज लेन सगळे क्रिमिनल्स आहा तितले कालांगूट येवन रावल्या सगळे आख्खे इंडियेचे क्रिमिनल्स आहा तितले कालांगूट येवन रावल्या सगळे क्रिमिनल कितें गँग आहा ती कालांगूट येवन रावल्या क्रिमिनलिटी कितें आहा पळय ती संवसारान कितें ना पळय तितली वस्तू कालांगूट जाता सो आय थिंक मायकल शूड कॉन्सन्ट्रेट ऑन कालांगूट सी म्हाका दिसता आय कॅन ओन्ली से मे बी MLA फॅसिलिटेटींग देम आनी कितें म्हाज्या टायमार कित्याक जायनासलें आमच्या टायमार आमी बार्रांचेर डान्स बार्रां आहा पळय थिंगा वचोन धांवना तर तेंकां पुलीस आहा हँड इन ग्लाव दॅट इज 100% शुअर पुलीस कितेंय म्हणून ते मागीर एका पुलीस सांगता पंचायत दिता म्हणून पंचायत सांगता पुलीस कांय करिना म्हणून यू सी कांदोलीम टील नाव द BJP पंचायत इज देर बट इट इज क्लीन हेड्स ऑफ टू द सरपंच इन कांदोलीम कालांगूट कित्याक जाता तें हांव नको यू शूड आस्क द सरपंच एंड द ऑथॉरिटीज हू आर रुलींग इन कालांगूट म्हाका दिसता कालांगूटचे सरपंच CMाक घेवन गेलो गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाची ते आतां ते सगळे घेवन आतां थिंगासर काम करता सी गार्बेज एंड दीस वेन दे पुटींग म्हाजो इट इज ऑन रेकॉर्ड आय हॅड ऑब्जेक्टिव्ह टू डेट हांवें म्हणलें गार्बेज ट्रिटमेंट प्लांट घालता आख्खे गोंयचे गार्बेज थिंगा घालतली आनी आमकां मार बसतलो म्हणून तेन्ना कितें केलें कालांगूट जोजपूच आलो सरपंच पर्रीकारा बरें हिंचो जर्मनीक वचून येयले आनी मायकलान सांगलें हांगा पिकनिकी जातल्यो म्हणून वास मातूय येवंक ना म्हणून I am on the record to say that it is going to be a disaster. The lichid is flowing in the wells in Kandolim, Saipe तुज्या लोकांक दारां उक्ती घालून न्हिदोंक जायना बसोंक जायना इतलो वास येता कांदोलीम बिचाचेर वास येता हेचो सेम वे सिवेरेज ट्रिटमेंट प्लांट आय स्टॉप इट एट दॅट टायम कित्याक हे पोरवोरी आनी हे सगळे जॉयन करूंक सोदताले आनी सिवेज सगळी आमच्या दर्यान सोडूंक सोदता आय स्टॉप इट एज वेल मायकल वन जोझफ सिकेरा मायकल इनॉग्रेशन केलें तेजें आनी सारकें क्लॅप मारून नाव इट इज ओवरफ्लोईंग आमकां कितें आहा इट शूड बी फॉर दॅट एरिया कालांगूट जाल्यार कालांगूट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट कालांगूटचेच जावंक जाय यू कॅनॉट गेट होल ऑफ गोवा इन द टुरिस्टीक एरिया टुरिस्ट थिंगा आहा वो रेजिडेन्सीज चड आहा थिंगा हाडून तुवें आख्या गोंयचे घाण करूंक जायना बट दे ऑल फॉर इट नाव वी आर सफरींग चिंतप ना मायकलाचो हें आसतलें की थिंगा भुरग्यांचे पिकनिकी जातल्यो म्हणून आयज पळय तुमी 3-4 किलोमिटर्स अराउंड इट यू कॅनॉट स्पेंड
इतलो वास मारता तेजो the garbage treatment, and now they are trying to enhance the capacity of that. If they enhance the capacity, म्हणजे आनीक garbage हाडूंक सोदता तुमी, आनीक आख्खे गोंयचे हाडूंक सोदता. सिवेज सगळें हें उखल्ल्या आनी सिवेज एकदां स्टार्ट जाल्या उपरांत रस्त्यार सगळी घाण जातली, आख्ख्या रस्त्यार घाण जातली, आनी सगळी सिवेज आख्ख्या पोरवरीसान सगळी हाडटा, हिंदोरीसान हाडटा ती बागा क्रिकान सोडटा ती. आमच्या फिशरमॅनांक हे माल पडटले, आमचे लोक जे नुस्तें खाता ते हितून तेंकां माल पडटले. इट्स व्हेरी बॅड फॉर द होल ऑफ कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी. शेकटाक न्हू ऑलरेडी परमिशन मेळ्ळां, सो तुमचें ऑपरेशन ह्या फावट बेगीन फास्ट स्टार्ट जातलें. सो शेकटाचो बिजनस कसो पळयता तुमी, की फॉरेनरांक ते खूब एट्रॅक्ट करता? सी आतां पळोवंक अशें जालां, कालांगूट कांदोलीम रस्त्यांचेर पळय आहा न्हू, ती कसलीं रेस्टॉरंटां घातल्या, सगळीं उड्डीपी हेची तेची. सो यू आर एट्रॅक्टींग दॅट टायप ऑफ ट्युरिस्ट. आतां क्वॉलिटी ट्युरिस्ट म्हणटा ते नाच. क्वॉलिटी ट्युरिस्ट आदी येताले इंग्लीश पळयता, आमचे कडेन तांकां कांय फेसिलिटीज ना. ती हांकां मात पूण दिवप ना. दे आर कार पार्क बांदला कांदोलीम वीथ चेंजींग रूम्स. तेजे सगळे सिवेज कार पार्काचेर वयर येता. ते कार पार्क बांदता आसतना हांवें सांगलेलें म्हाज्या टायमार तो कार पार्क अप्रूव जालो. आय स्टॉप्ड इट, की हांव जाणा कालांगूट कार पार्काचेर कितें जाता पळय तें हेणें घाल्लो. आतां सगळीं जिपीन येता थिंगा, आणियो घेवन येता, रांदता थिंगा. चेंजींग रूम आहा म्हणल्यार 1000 रुपया दिवचे पडटा म्हणून भायर तुवाले बांदता, सगळे चेडो बायलां मदेतात चेंज करता कपडे. इट्स बिकम ए मेस. आनी हिंच्या संवसारान बिचांचेर कार पार्क घालिना. बीच आमचे कांदोलीन कार पार्क घातल्या, बिचाच्या मातयेचेर तेणेन कॉन्क्रीट घातला. ऑल्दो द परमिशन वॉज टू पूट पेवर्स ओन्ली विदाउट कॉन्क्रीट, आनी कॉन्क्रीट केला पेवर्स. सो दे डिस्ट्रॉयड द बीच, डिस्ट्रॉयज द ब्युटी ऑफ दॅट. कोणाक बरें दिसलें आमकां पार्किंग करूंक मेळटा म्हणून, बट यू हॅव डिस्ट्रॉयड द होल बीच.